मुंबई बँक तर अनेक आव्हानांना सामोरं गेली. अनेक टीका टिप्पण्या, संकट, न झालेल्या गोष्टींचे आरोप, हे सगळं काही झालं. माध्यमांनी झोडपून काढलं. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी अनेकदा महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या अडचणी, त्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी मांडत असतो, सांगत असतो. माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते लागू करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत नगरविकास खात्याला. परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा आज अनेक महिने झाले त्याच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही झाली नाही आणि त्याच्यामुळं मुंबईच्या बाहेर हा स्वयंपुनर्विकास अजून गती घेऊ शकला नाही. नमस्कार. सहकारी महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या सहकारी क्षेत्रातला भाजपचा बुलंद आवाज, अनुभवी आणि अभ्यासू नेते अशी ज्यांची ओळख आहे ते महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे तसंच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब आज आपल्यासोबत आहेत. सहकारी महाराष्ट्राच्या सहकार कट्ट्यावर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सहकारी महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत प्रवीण भाऊ. मला सुरुवातीलाच प्रश्न विचारायचा आहे की तुमचा राजकीय प्रवास हा शिवसेना, मनसे, भाजप असा झालेला आहे, तर त्या सर्व प्रवासात तुम्ही सहकाराची कास कधी सोडलेली नव्हती, तर ह्या बाबतीत काय सांगाल? खरं आहे की माझा प्रवास तसा शिवसेनेच्या मुशीतनं झाला. माझे भाऊ शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आणि त्याच्यामुळं विद्यार्थी चळवळीत काम करायचो. आणि सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत असताना त्या ठिकाणी एक संस्था काढायची असं ठरलं, कारण त्या संस्थांचा काय फायदा होतो मला माहीत नव्हतं. परंतु मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक होती आणि या बँकेवर आपण डायरेक्टर गेलं पाहिजे, तर कुठली तरी संस्था पाहिजे. म्हणून काहीच ठरवलं नव्हतं सहकारात का जायचं आहे, कशासाठी जायचं आहे. संस्था काढली आणि मग त्या दिवसापासून मुंबई जिल्हा बँक निवडणूक लढली, जिंकलो आणि तो प्रवास सुरू झाला. तो कधी मी राजकारणपेक्षा सहकारात गुंतलो आहे मलाच कळलं नाही. मुंबई बँकेचे प्रदीर्घ काळ तुम्ही अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आपण खरं बघतो की सहकारी बँकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, पण त्याला एक अपवाद म्हणता येईल अशी मुंबई बँक आहे की जी भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? मुंबई बँक अपवाद वगैरे अजिबात नाही आहे. मुंबई बँक तर अनेक आव्हानांना सामोरं गेली. अनेक टीका टिप्पण्या, संकट, न झालेल्या गोष्टींचे आरोप, हे सगळं काही झालं. माध्यमांनी झोडपून काढलं. परंतु सहकारात एक गोष्ट आहे की आपण प्रामाणिक असू, आपला उद्देश चांगला असेल आणि सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास असेल तर त्या ठिकाणी काही आव्हानं आली तरी आपण लिहिलं त्या ठिकाणी पार पाडतो. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबई बँकेची अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा ओढवली होती तेव्हा मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की जनरली बातम्या आल्या, चॅनलवर त्या ठिकाणी गोष्टी आल्या की त्या ठिकाणी डिपॉझिटर रन लावतो, सभासदांमध्ये अविश्वास निर्माण होतो. परंतु त्या काळामध्ये आमच्या जिल्हा बँकेचं मी नेहमी रोज अपडेट घ्यायचो. 80 कोटींनी डिपॉझिट वाढलं. म्हणजे आमच्या सभासदांचा, डिपॉझिटरचा विश्वास आमच्यावर होता. त्याच्यामुळे अशा प्रकारची आव्हानंसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी चित करू शकली नाहीत. सभासदांचा विश्वास हा सहकारात फार मोठा असतो. तो मिळवला की आपल्याला कितीही आव्हानं आली तरी आपण ती पार पाडून पुढे जात असतो. सहकार क्षेत्रात काम करत असताना यातल्या सर्वच घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याच्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नशील राहिलेला आहात. अनेक प्रश्नांना तुम्ही वाचा फोडली आहे. प्रसंगी सरकारशी वाद घालण्यात किंवा भांडण्यातही तुम्ही मागे पुढे राहिलेलं नाही आहात. महाराष्ट्राला सहकाराची एक वैभवशाली परंपरा आहे आणि केवळ सहकारातलं बँकिंग एक क्षेत्र नाही, जवळपास 20-25 प्रकारचे वेगवेगळे आयाम या सहकाराला आहेत. मग सहकाराच्या ग्राहक सहकारी संस्था आहेत, मजूर सहकारी संस्था आहेत, पतसंस्था आहेत, अर्बन बँका तर आहेतच. त्याचबरोबर गावात विविध कार्यकारी सोसायटी असते.
त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा, खते, बी बियाण्यांच्या संस्था असतात. ते अगदी साखर कारखानदारी, जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँक अशा प्रकारचं एक फार मोठं जाळं सहकाराचं आहे. आणि त्याच्यामुळे सहकार हा सर्वार्थानं विकसित होण्याची आवश्यकता आहे. त्या क्षेत्राला नीट ताकद आणि त्या ठिकाणी जर पाठबळ दिलं तर मला वाटतं संपूर्ण राज्याला एक आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद या सहकारामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी ज्या ज्या आघाड्यांवर बोलता येईल त्या ठिकाणी बोलत असतो. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी अनेकदा महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या अडचणी, त्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी मांडत असतो, सांगत असतो. आणि मला अभिमान आहे की या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशीलतेनं या सहकार्याकडे लक्ष देत आहेत. त्याला ऊर्जितावस्था कशी मिळेल यासाठी सरकार म्हणून त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. प्रवीण भाऊ, तुम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे आता अध्यक्ष झाला आहात, तर तुमच्या डोळ्यासमोर काही वेगळ्या योजना आहेत किंवा हे कार्य पुढे कसं चालू राहायला हवं या संदर्भात काही सांगाल का? मला वाटतं 107 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा संघ आहे आणि महाराष्ट्रातल्या सहकाराला दिशा देण्याचं काम, सरकारला धोरणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम या संघाने केलेलं आहे. आज संघाला सर्व अर्थानं ताकद देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण प्रशिक्षणाचं राज्य पातळीवर विविध संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करायचं आहे. आज संघाचा शिक्षण निधी बंद झाला आहे. मुख्यमंत्री सहकार मंत्र्यांकडे आम्ही मागणी केली ते पूर्ववत सुरू करावा. पूर्वी शासन अनुदान देत होतं, ते बंद झालं, ते चालू करावं. आणि आज राज्यामध्ये आमचे 13 प्रशिक्षण केंद्र आहेत विभागीय आणि 33 जिल्हा सहकारी बोर्ड आहेत. मला वाटतं एवढं नेटवर्क कुठल्याही प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे नाही आहे. तिथे आमचा प्रशिक्षित ट्रेनिंग देणारा प्राचार्य वर्ग आहे, प्राध्यापक आहेत, यंत्रणा आमच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे या 33 जिल्हा बोर्डाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांना मार्गदर्शन करण्याची भूमिका येणाऱ्या काळात असेल. ते 13 विभागीय जे आमची केंद्र आहेत तिथे चांगलं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि मोठ्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था हे मोठी फी आकारतात. एअर कंडिशन ट्रेनिंग सेंटर, एअर कंडिशन निवासस्थानं, आणि त्यामुळे लोक तिकडे जातात. तर येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आमचा राज्य सहकारी संघ उतरेल. दर्जेदार उच्च दर्जाचं प्रशिक्षण देऊ, चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी उभ्या करू. आणि राज्यात केवळ सहकारातल्या संस्था नव्हे तर शासन किंवा इतर संस्थासुद्धा जसं यशदाकडे जातात, मोठ्या ट्रेनिंग संस्थांकडे जातात, तशा प्रकारचं महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडे प्रशिक्षण देणारी उत्तम संस्था कुठली तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असेल. एवढं वैभव आम्ही त्याला आणून देऊ. एवढंच नव्हे तर राज्य सरकारच्या योजनासुद्धा गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी पोचवण्याचं काम आमचा संघ त्या ठिकाणी करेल. आणि एक चांगली यंत्रणा राज्यात सहकाराला दिशा देणारी आमच्या राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून उभी राहील, हा विश्वास आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्त करतो. सहकारात काम करत असताना मुंबईमध्ये ज्या मोडकळीला आलेल्या किंवा जुन्या इमारती आहेत तिथे जो राहणारा वर्ग आहे, मध्यमवर्गीय, गरीब म्हणूया, त्यांनी त्या इमारतीचा एकत्र येऊन स्वयं किंवा समूह पुनर्विकास करावा यासाठी तुम्ही नेहमी आग्रह धरलेला आहे किंवा तुमचीच ही संकल्पना आहे. आणि त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे प्राधिकरण सुरू केलं स्वयं पुनर्विकासासाठी, त्याचं अध्यक्षपदसुद्धा तुमच्याकडे चालून आलं. तर ह्या संकल्पनेला गती मिळावी म्हणून तुम्ही काय प्रयत्न केलेत? मला वाटतं स्वयं पुनर्विकास याला जन्म मी घातला असं म्हणता येणार. तर का यापूर्वी स्वयं पुनर्विकास व्हायचा, परंतु त्याला असं व्यापक स्वरूप नव्हतं. मला आठवते की दिंडोशीला नागरी निवारण नावाची वसाहत मृणालताई गोरेंनी उभी केली. कुठे होते तेव्हा बिल्डर? मृणालताईंनी शासनाकडून भूखंड मिळवला, कॉन्ट्रॅक्टर नेमला, बँकेचं कर्ज घेतलं आणि आज नागरी निवारामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक राहायला गेली. नंतरच्या काळात थोडे आपण आळशी झालो, डिपेंडंट झालो. आपल्याला त्या ठिकाणी परमिशन्स आणणं असेल, पैसे उभं करणं असेल
किंवा जबाबदारी आपल्यावर नको अशी आपली एक स्वभाव आणि मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळे बिल्डरकडे द्या, थोडी जागा कमी मिळाली तरी चालेल ही भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. बरोबर. परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो तेव्हा मी कल्पकतेनं काम करणारा कार्यकर्ता, आपल्याला आणखी काय देता येईल. आणि मग ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की 2 कारणांसाठी मध्यमवर्गीय माणसं, विशेषतः मराठी माणसं ही बिल्डरकडे जातात. का? आता बिल्डर पैसे लावतो आणि परवानग्यांच्या भानगडी आपल्याला नको, बिल्डर बघेल, थोडी जागा कमी मिळाली तरी चालेल, ही आपली मानसिकता असते. मग मी ठरवलं की आपण पैसे जिल्हा बँक म्हणून उपलब्ध करू, कारण ह्या संस्था सभासद संस्था आपल्या हाऊसिंग आहेत, नसतील तर त्यांना करून घेऊ. त्याचबरोबर शासन म्हणून ज्या सवलती किंवा परवानग्या आहेत त्या 1 विंडो व्हाव्यात, चांगले इन्सेंटिव्ज द्यावेत, अशा प्रकारची भूमिका आली. आणि मग त्या संदर्भात मी तर पैसे द्यायचं धोरण केलं जे माझ्या हातात होतं. आणि मग मी एक राज्यव्यापी हाऊसिंग परिषद गोरेगावला नेस्कोला घेतली, जिथे 10-12 हजार हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीनं आपण बोलवलं होतं. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना त्या ठिकाणी बोलावलं होतं. आणि मला स्वयंपुनर्विकास करायचा आहे, मी नियोजन केलं आहे, परंतु सरकारकडून वेगवेगळ्या 18 निर्णयांची अपेक्षा आहे. आणि तेव्हा मी ते 18 मागण्यांचं सवलतींचं निवेदन दिलं. आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन, शिंदे साहेबांनाही धन्यवाद देईन की 18 मागण्या केल्या होत्या त्या देवेंद्रजींनी 1 ते 2 महिन्यात 16 शासन निर्णय त्या ठिकाणी केले. आणि मग आमचे पैसे, सरकारच्या सवलती, असा हा स्वयंपुनर्विकासाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आमच्याकडे कर्ज मागणी यायला लागली, आम्ही त्या ठिकाणी पैसे द्यायला लागलो, इमारती उभ्या राहायला लागल्या. आणि मग त्याचा प्रचार प्रसार एवढा झाला की राज्याचे मुख्यमंत्रीच एका ठिकाणी चावी वाटपला आले होते. बरं. चारकोपची श्वेतांबरा सहकारी संस्था आहे, तिथे सुद्धा 400 स्क्वेअर फीटमध्ये राहणारी लोक 1100-1200 स्क्वेअर फीटात गेली. आपल्या पार्ल्यात नंदादीप सोसायटी आहे, 360मधनं बिल्डर 700 देणार होते, 1200-1400 स्क्वेअर फीटात राहायला गेली. आणि हा बदल लोकांना दिसत होता. आणि मग मोठ्या प्रमाणावर मागण्या व्हायला लागल्या. मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास प्राधिकरण त्या ठिकाणी घोषित केलं. आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्यात समूह टाकलं की छोट्या मोठ्या जर 5-6-10 संस्था एकत्रित आल्या तर क्लस्टर डेव्हलपमेंटही होऊ शकतं. आणि त्यातनं या प्राधिकरणाचा जन्म झाला. त्याला त्या ठिकाणी अध्यक्षपदी माझी त्यांनी नेमणूक केली, कॅबिनेट दर्जा त्या ठिकाणी दिला. आता प्राधिकरणाचंही काम सुरू आहे, बँक त्या ठिकाणी कर्ज देत आहे. आता कर्ज मागणाऱ्यांच्या हाऊसिंग सोसायटीची संख्या वाढते. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, ते राज्य सहकारी बँकेला बोलले, आणखी 10,000 कोटीची व्यवस्था होईल. NCDC अमित भाईंशी बोलले, त्यांनी 1,000 कोटी मंजूर केलेत, पण काही अटी शर्ती आहेत त्याही काढू. त्याचबरोबर आता हे मोठ्या प्रमाणावर क्लस्टर आणि हे स्वयंपुनर्विकास वाढला तर 25-50 हजार कोटीची आवश्यकता आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रा नावाची जी आपली सल्लागार कंपनी आहे, त्याचे प्रवीण परदेशी साहेब प्रमुख सल्लागार आहेत, त्यांनाही या प्रकारे फंडिंग उभं करण्यासाठी सूचना दिलेली आहे. आणि त्यामुळं आता मला वाटतं स्वयंपुनर्विकास आणखी गती येईल. आणि ही एक सामाजिक बांधिलकीतनं आणलेली योजना आहे. यामागे आपण बघाल की केवळ मोठं घर मिळतं अशातला भाग नाही, तर या स्वयंपुनर्विकासामुळे तुमचा कंट्रोल त्या प्रकल्पावर असतो. बरोबर. दर्जेदार तुम्ही इमारत बनवता, कारण स्वतःचं घर स्वतःसाठी बनवताय. त्यात माल कुठला असावा तुम्ही ठरवताय, पैसे तुम्ही टप्प्याटप्प्याने देताय. त्यामुळे दर्जा आणि त्याचा डिझायनिंगमध्ये त्या ठिकाणी तुमचा सहभाग असतो. बिल्डर असेल त्याला तुमच्या क्वालिटीशी काही देणं घेणं नसतं, त्याला तुमचं एकदा बांधून देऊन मला नफा कसा मिळवता येईल हाच फोकस त्याचा असतो. आणि त्याच्यामुळे ते स्वतः ओनरशिप घेऊन आपण स्वयंपुनर्विकास करतो आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सभासदांना होतो. आणि दुसरं की मी बघितलं की ह्याच्यामध्ये मुंबईतला मराठी माणूस जो आज नालासोपारा वसई विरारला जातो आहे तो यामुळे थांबतो आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. नंदादीप सोसायटीला आम्ही कर्ज दिलं आणि त्याची इमारत पूर्ण उभी राहिली आणि मी आणि आमचे आमदार पराग अळवणी त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो होतो.
आणि त्यावेळेला तिथे आम्ही फीत कापत असताना तिथल्या माऊलीने आम्हाला टिळा लावला, ओवाळलं. तेव्हा तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. मी बोललो, ताई आज आपण चांगला दिवस आहे, आज आपल्याला मोठी जागा मिळते आणि तुम्ही रडताय का? तर मला म्हणाले, मी भाऊ रडत नाही आहे, हे माझे आनंदाश्रू आहेत. वा. मी आणि माझा मुलाचं लग्न ठरलेलं आहे, त्याच्यामुळे माझा परिवार आता वाढतो आहे. त्याच्यामुळे मी गेल्याच 2-3 महिन्यापूर्वी नालासोपाऱ्याला मी घर बघून आलो आणि माझा कुटुंब आता त्याचं वाढणार स्वाभाविक, तो तिकडे राहायला जाणार होता. त्यामुळे आता स्वयं पुनर्विकासातनं 1400 स्क्वेअर फीटाचं घर मिळाल्यामुळं आम्ही पार्लं सोडणार नाही, याचा आनंद माझ्या डोळ्यातनं त्या ठिकाणी आनंदश्रू वाहत आहेत. आणि हा एक वेगळा आनंद आहे की आज मराठी माणूस मुंबईतनं बाहेर जाऊ नये असं केवळ बोलून चालत नाही, तर त्यासाठी कृतीची आवश्यकता आहे आणि यातनं ते साध्य होताना दिसतंय. यापेक्षा आनंद काय. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक कदाचित काहींच्या मनात शंका येऊ शकते म्हणून विचारते की हे स्वयं आणि समूह पुनर्विकास जो आहे त्याच्यात पारदर्शकता किती असते? 100% पारदर्शकता. आपण बघाल, एखाद्या सोसायटीचा विकास करायचा असेल तर आपण साधारण स्वभाव आपला असतो, चेअरमन सेक्रेटरी असेल तर बोला चेअरमनचा काहीतरी बिल्डरशी साटेलोट आहे, ते नसलं की बोलणार स्थानिक पुढारी आहे ना, त्यांनी काहीतरी प्रेशर केला, नेमकं किती मिळतं आम्हाला माहीत नाही. आपल्याला थोडा एक संशयी स्वभाव असतो आणि त्याच्यामुळे नेमकं काय झालं आपल्याला माहीत नसतं, कारण आपला चेअरमन सेक्रेटरी किंवा प्रमुख त्या बिल्डरशी काय ठरवत असतो माहीत नाही. एकदा प्रेझेंटेशन दिलं की विषय संपतो. पण स्वयं पुनर्विकासामध्ये सर्वार्थानं निर्णय घेणारे तुम्ही सभासद असता, कमिटी असते. तुम्ही स्वयं पुनर्विकासाला जायचं हा AGM ठराव करते, तुमची कमिटी ठरवते. पैसे उपलब्ध झाल्यानंतर स्लॅब वाईज त्या ठिकाणी पेमेंट तुम्ही जसं काम होतं तसं देता. डिझाईनमध्ये आर्किटेक्टबरोबर कोण आर्किटेक्ट असावा, त्याचा डिझाईन कसं असावं हे तुम्ही ठरवता आणि त्याचबरोबर दर्जा काय असावा हे सगळं आपण ठरवत असतो आणि जे होतं ते कमिटीत, विशेष सभेत. त्याच्यामुळे पारदर्शकता याच्यापेक्षा दुसरी असूच शकत नाही, कारण इथे नफा कमवायलाच कोण आलेलं नाही. जेव्हा नफा आणि फायद्याचा विषय येतो तेव्हा संशय येतो. इथे जे काय आहे ते आरपार आहे. त्याच्यामुळं जो नफा होईल तो सभासद शेअरिंग करतील, मोठी जागा, पैसे येतील, त्याचा हिशोब द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला वाटतं याच्या एवढं पारदर्शी स्वयं विकासाचं दुसरं माध्यम असूच शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की मूळ जो मुंबईकर मराठी माणूस आहे तो मुंबई बाहेर फेकला जातो या सगळ्या वाढत्या किमतींमुळे. आणि पण ही जी पुनर्विकास योजना आहे त्यामुळे तो माणूस मुंबईतच राहील, मुंबईतच टिकेल असं तुम्हाला कितपत आशा वाटते? नाही, आशा नाही, प्रत्यक्ष कृतीनं ते सिद्ध झालं आहे. फक्त त्याचा आता व्हॉल्यूम वाढला पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी ज्या पागडीच्या जागा आहेत, गिरगाव, वरळी, शिवडीसारख्या ठिकाणी सेस इमारती आहेत. आज SRAच्या इमारती पण पुनर्विकासाला आल्यात, पण त्याची पॉलिसी नाही आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सुंदरनगरला त्या ठिकाणी सोसायटी आहे, तिला 35 वर्ष झाली. बाळासाहेबांनी जिचं भूमिपूजन केलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंनीच चाव्या वाटपायचं पण काम केलं होतं. त्याच्यामुळे आता तिचाही पुनर्विकास आहे. तर ही जो मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे तो या पागडीच्या छोट्या जागेत राहतो, गिरगावसारख्या 150-200 स्क्वेअर फीटात सेस इमारतीमध्ये मराठी माणूस राहतो. मध्यमवर्गीय वसाहती आहेत, सफाई कामगारांच्या असतील, त्या ठिकाणी म्युन्सिपल कर्मचाऱ्यांच्या असतील, इतर. तर आज टॉवरमध्ये राहणारा मराठी वर्ग अत्यल्प आहे. अशाच व्यवस्थेत राहणारा मोठा वर्ग आहे. आणि जर स्वयं पुनर्विकासानं गती घेतली, त्याला ताकद त्या ठिकाणी मिळाली, तर एकही मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही, हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री त्या दृष्टीनं पूर्ण सपोर्ट, पाठबळ जे द्यायला पाहिजे ते देण्याचं प्रामाणिक काम करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याचे आपल्याला सदृश्य परिणाम निश्चित दिसतील. वा. ह्या पुनर्विकासाचं काही नेमकं लक्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे का? म्हणजे किती घरं अशी निर्माण होतील किंवा काही कृती आराखडा असा तयार केलेला आहे का? नाही, मी आयुष्यात माझा एक स्वभाव आहे, कुठलंच काम करताना असं ध्येय लक्ष ठेवून करत नाही. मला कुठे जायचं आहे, काय करायचं, काही ठरवून करत नाही. आपण चालत राहायचं. आपला उद्देश प्रामाणिक, स्वच्छ, पारदर्शी असेल तर त्या ठिकाणी आपण इप्सित स्थळी पोचता, हे मला स्वानुभवातून त्या ठिकाणी माहीत आहे.
आणि त्याच्यावर किती इमारती बांधायच्यात माहीत नाहीत. परंतु आज मुंबईमध्ये जवळपास 7,000 इमारती ह्या त्या ठिकाणी मोडकळीस आल्या आहेत. प्रकल्प अर्धवट त्या ठिकाणी आहेत, म्हणजे ज्या अर्धवट अवस्थेतल्या आहेत आणि हजारोच्या संख्येनं अजून इमारती आहेत. मुंबईमध्ये तर 40-50 हजार सहकारी संस्था त्या ठिकाणी नोंदणीकृत आहेत आणि त्याच्यामुळे हा व्हॉल्यूम फार मोठा आहे. हा मुंबईपुरता आहे, पण आज ठाण्यालाही स्वयंपुनर्विकास लागू होतो आहे, पुण्याला होतो आहे, नाशिकला होतो आहे. कारण आज आपण तालुका स्तरावर आज हाऊसिंग सोसायट्या आल्यात नगरपालिका क्षेत्रामध्ये. म्हणजे गाव सोडला तर मोठ्या प्रमाणावर आज 30 वर्षाच्या इमारती झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं काही लाखात या हाऊसिंग सोसायटींचा पुनर्विकास होऊ शकतो. त्याच्यामुळे असं काही टार्गेट ठरवून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचं नियोजन नाही. आपण चालत राहा, त्याला सगळे मदतीचे हात पुढे येतात आणि त्यातनं जे घडत जातं ते आपल्या कधीकधी उद्देशाच्या पलीकडचं सुद्धा असू शकतं. वा, खूपच आशादायी चित्र आहे हे. आपण महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहात, पण मुंबईच्या बाहेर इतर नगरांमध्येही पुनर्विकासाच्या अशाच योजना आहेत का? तिकडे काय परिस्थिती आहे? अशाच प्रकारच्या योजनांची त्या ठिकाणी खूप माहिती घेण्याचा प्रयत्न राज्यातनं होतोय. खूप लोकांची इच्छा आहे की मुंबईच्या धर्तीवर स्वयंपुनर्विकास आमच्याही 25-30 वर्षे झालेल्या सोसायटीचा व्हावा. परंतु जे निर्णय मुंबईकरता घेतलेत ते निर्णय आता राज्यस्तरावर इतर कॉर्पोरेशनला लागू होण्याची आवश्यकता आहे. आणि DCPRमध्ये त्या ठिकाणी जर अंतर्भाव केला तर इतर राज्यातले कॉर्पोरेशन्स आहेत, नगरपालिका क्षेत्रातसुद्धा या सगळ्या सवलतींचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो. आज ठाण्यात स्वयंपुनर्विकासासाठी सोसायट्या पुढे आल्यात, पुण्यात त्या ठिकाणी पुढे आल्यात. फक्त त्यांना हे नियम, मुंबईसाठी जे सवलती आणि नियम आहेत ते ॲज इट इज लागू करण्याची आवश्यकता आहे. माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते लागू करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत नगरविकास खात्याला. परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा आज अनेक महिने झाले त्याच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही झाली नाही आणि त्याच्यामुळं मुंबईच्या बाहेर आज स्वयंपुनर्विकास अजून गती घेऊ शकला नाही. परंतु प्रचंड पोटेन्शियल महाराष्ट्राच्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातसुद्धा या स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत आहे. स्वयं किंवा हा समूह पुनर्विकास म्हटला तरी त्याला खूप मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज असते, तर त्याच्यासाठी आर्थिक नियोजनाच्या काय सोयी आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पहिलं आम्ही रांगत होतो, एखादी सोसायटी आली 2-4 सोसायट्यांना कर्ज देत होतो. परंतु हा एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असं तेव्हाही आम्हाला वाटलं नव्हतं. आज मुंबई जिल्हा बँकेकडे 1600 प्रस्ताव त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकासासाठी पुढे आलेत. अनेक त्या ठिकाणी म्हाडाच्या माझ्या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये येऊन चौकशा रोज 5-25 सोसायट्या करत आहेत आणि त्याच्यामुळे 25-50 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे याला जर गती मोठ्या प्रमाणावर घ्यायची असेल तर. परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे आपला निश्चय पक्का असला आणि चांगल्या आपण उद्देशानं गोष्ट केली तर मार्ग निघत राहतात. कारण मार्ग निघाले बघा, 10,000 कोटी राज्य बँक द्यायला तिथले अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरनं तयार झाले. NCDCच्या काही अटी शर्ती आहेत, ते पैसे मिळतील. आज खाजगी फंडिंग करणाऱ्या एजन्सी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. राज्याची मित्रा नावाची संस्था फंडिंगसाठी प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणावर पैसे लागणार आहेत. परंतु ते पैसे उभे राहतील, कारण एवढं सिक्युअर्ड फायनान्स ही दुसरं नाही. आता आम्ही बघा 46 संस्थांना कर्ज दिलेत, त्यापैकी 21 इमारती बांधून उभ्या राहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 वर्षाच्या आत या सगळ्या इमारती बांधून उभ्या राहिल्या. एकही नवा रुपया थकला नाही. रिपेमेंट 100% त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पैसे उभे राहतील, काय अडचण येणार नाही. तसे आमचे प्रयत्नही सुरू आहेत. स्वयं पुनर्विकासातही तुम्ही नेहमी क्लस्टरचा पर्याय सुचवत असता, तर ती नेमकी काय योजना आहे? नाही, क्लस्टर हा विचार माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून आलेला आहे. बरं. ज्या वेळेला श्वेतांबरा सोसायटी म्हाडाच्या चारकोप या ठिकाणी चावी वाटपला माननीय मुख्यमंत्री आले होते,
त्यावेळेला आम्ही उद्घाटन केल्याने कार्यक्रमाकडेच निघालो होतो, मी, आमच्या तिथले स्थानिक आमदार योगेश सागर. आणि गाडीतनं जाताना मी 4-5 इमारती आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या उभ्या राहत असताना दाखवल्या. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं किती बारीक लक्ष असतं बघा. तरी म्हटलं सर, या आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 4-5 इमारती उभ्या राहत आहेत. तर म्हणाले की आपल्याला अशा सिंगल जर आपण उभ्या करत गेलो इमारती, तर उभ्या झोपडपट्ट्या उभ्या राहतील. तर तुम्ही 5-5, 10-10 सोसायट्यांचं क्लस्टर करा. जर क्लस्टर केलं तर तुम्हाला छोटं गार्डन देता येईल, चांगलं त्या ठिकाणी मैदान देता येईल, स्विमिंग पूल देता येईल. आणि मध्यमवर्गीय माणसाला ज्या मोठ्या वसाहतींमध्ये ज्या सवलती मिळतात कॉम्प्लेक्समध्ये, त्या मिळू शकतील. आणि मग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझं सेल्फ डेव्हलपमेंटचं प्राधिकरण करायचं होतं, तेव्हा सेल्फ अँड क्लस्टर, समूह हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांची निर्मिती आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे सजगतेनं, म्हणजे घर तर द्यायचं आहे, सेल्फ डेव्हलपमेंट पण करायचं आहे, परंतु त्याबरोबर त्यांना सुविधा जर त्या ठिकाणी दिल्या तर आणखी ही योजना त्या ठिकाणी सशक्त होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटलं. त्यातनं क्लस्टरचा विचार पुढे आला आणि तो आज कार्यान्वित होताना दिसतोय. 2-4 क्लस्टरवर आमचं काम सुरू आहे. मुंबईत पुनर्विकासाची कामं ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत, पण एक विशेष उदाहरण सांगायचं तर दादर, म्हणजे जो मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे, तिकडे अनेक इमारती अशा आहेत की त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. म्हणजे भाडेकरू बेघर आहेत किंवा बिल्डरांचा पत्ता नाही आहे. तर अशा रहिवाशांवरचा अन्याय दूर करण्यासाठी या योजनेचा काही फायदा होऊ शकतो का? या सगळ्या अडचणी आहेत, त्याच्यावरचा उत्तम पर्याय म्हणजे स्वयंपुनर्विकास. याचं कारण बिल्डर जे डेव्हलप करतो 10 वर्ष लागतात, 15-20 वर्ष लागतात. इथे 3 वर्षातच तुम्हाला इमारत उभी करायची. आता आमच्या ज्या काही 16 इमारती, 21 इमारती सगळ्या 3 वर्षाच्या आत झाल्यात, 2.5 ते 3 वर्षात. त्याच्यामुळं टाईम बाउंड घर त्याला त्या ठिकाणी मिळतं. दुसरं, बिल्डर जो असतो तो तुमच्या प्रकल्पावर बाहेर कर्ज उभं करतो आणि त्याच्यामुळे बिल्डरनी कर्ज उभं केलं, पैसे घेतले की तो तुमचा प्रकल्पावर आणखी 4 प्रकल्प घेतो. ते एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे थोडे पैसे टाकतो, इकडे तिकडे थोडे पैसे टाकतो, प्रकल्पावर तुमच्या पैसे घेतो. त्याच्यामुळे धड ना तो आपला प्रकल्प पूर्ण करत, इतर पूर्ण होत नाहीत. इथे कसं आहे, तुमच्या प्रकल्पासाठी पैसे तुम्ही तिथेच वापरायचे आहेत. आणि वापरायचे कोणी आहेत? सोसायटीच्या सभासदांनी पेमेंट करायचं आहे. त्याच्यामुळे तो धोका नाही आहे. उद्या बिल्डरचं कर्ज थकलं तर प्रकल्प ताब्यात घेतला जातो. इथे तो विषय त्या ठिकाणी येत नाही आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की स्वयंपुनर्विकास हा या सगळ्या अडचणींवरचा उपाय आहे. कारण अनेक सवलती सरकारनं दिल्यात. मी तर याच्यामध्ये आणखी सरकारकडे एक मागणी केली की आपण इंटरेस्ट एक 4% सबवेन्शन आपण करावं. समजा 11-12% व्याज आम्ही हाऊसिंग सोसायट्यांना देतो आहे, तर 4% भार सरकारने उचलावा. कारण हा मध्यमवर्गीय माणूस टॅक्स पेअर आहे. तो कधीच कुठल्या सवलती मागत नाही, कुठली माफी मागत नाही. मग त्याला देण्यासाठी आपल्याला हे फिजिबिलिटी त्यांची स्ट्रॉंग होईल. जर 4% व्याजाचा भार आपण घेतला, म्हणजे 11% असेल तर 7% त्याला कर्ज मिळेल. त्याच्यामुळे आणखी त्याचं प्रकल्पाची फिजिबिलिटी स्ट्रेंथन होईल. तोही प्रयत्न आमचा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याच्यामुळं या अडचणींवर त्या ठिकाणी मात हाऊसिंगच्या विषयावर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वयंपुनर्विकास. लोक विश्वासाने यामध्ये येत आहेत. आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आम्ही कसा निपटारा करायचा तो आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकार पाठबळ देते, आणखी देईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हाऊसिंगचे रखडलेले सगळे विषय जर गतीनं पूर्ण करायचे असतील तर त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास इतका साधा, सरळ, सोपा दुसरा पुनर्विकासाचा मार्ग आज तरी दिसत नाही. हे पुनर्विकासाचं मॉडेल तुम्ही अनेक ठिकाणी यशस्वी करून दाखवलं आहे मुंबईमध्ये. मग असं म्हणू शकतो का आपण की जे बिल्डर राज आहे मुंबईत ते नष्ट होईल किंवा कमी होईल त्याचा प्रभाव? नाही, प्रभाव तर कमी होईलच, परंतु का बिल्डरांच्या पोटावर पाय येणार नाही. कारण मुंबईत अनेक टावर होत आहेत, मोठी लोक आहेत, श्रीमंत लोक या मुंबई शहरात राहतात. 10 ते अगदी परवा कोणीतरी वरळीला 60 कोटी की किती कोटीला फ्लॅट त्या ठिकाणी घेतला. तो एक वर्ग आहेच ना. परंतु इथे बिल्डरशिवाय या ठिकाणी आपली मध्यमवर्गीय छोटी माणसं एकत्रित येऊन
बँकेच्या अर्थसहाय्यानं स्वतःला मोठं घर त्या ठिकाणी मिळवू शकतात. आता एक खरं आहे की आमचे काही विषय प्रशासकीय पातळीवर रखडत आहेत, त्याच्यामध्ये बिल्डर राज प्रभावशाली दिसतं आहे, कारण त्यांचा बराचसा प्रभाव हाऊसिंग नगरविकास विभागात असतो. त्याच्यामुळं आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अनेक सवलती अजून कार्यान्वित होत नाही, काही निर्णय कार्यान्वित होत नाही. पण माझ्या स्टाईलने रेटा सुरू असतो, अधिकाऱ्यांना सांगतो, मुख्यमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो आणि गाडी आमची हळूहळू पुढं त्या ठिकाणी जाते. परंतु बिल्डर राज स्वयंपुनर्विकास कसा बंद होईल, कसा त्या ठिकाणी अडचणीत येईल, याचा नियोजनबद्ध प्रयत्न करतानाचं दिसतंय. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या नवीन संचालक मंडळाचं कार्यालय सुरू झालं. तसंच सहकारी पदाधिकारी परिषदेचे उद्घाटनही झालं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते. आणि याच कार्यक्रमात सहकारी महाराष्ट्र या सहकारी चळवळीच्या मुखपत्राची घोषणा देखील करण्यात आली. त्याच्या कव्हरचं अनावरण झालं. त्याविषयी आपण काय सांगाल? 107 वर्षाची परंपरा असणारा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, ज्या संघामध्ये स्वतः महात्मा गांधीजी गेले होते. वसंतदादा पाटील असतील, वैकुंठबाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, विलासराव देशमुख असतील, ते अगदी गुलाबराव पाटलांपर्यंत अनेकांनी याचं नेतृत्व केलं, संघाला दिशा दिली. आणि त्या संघाचं 67 वर्षापूर्वी सहकारी महाराष्ट्र हे मासिक त्या ठिकाणी काढलं आहे आणि ते अव्याहतपणे सुरू होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अडचणी आल्यात, संघाचा शिक्षण निधी बंद झाला, त्याच्यामुळे सगळा आर्थिक विस्कळीतपणा संघाच्या कारभारात आला आणि त्याचा परिणाम सहकारी महाराष्ट्राच्या वितरणावर झाला, छपाईवर झाला. आणि मग हे ढकलगाडी सुरू होती सहकारी महाराष्ट्र या मासिकाची. मग राज्यातल्या सहकार चळवळीच्या लोकांनी मला त्या संघाचं नेतृत्व दिलं. माझं पॅनल निवडून आलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं. आणि त्या ठिकाणी पहिला मी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले. त्यातला सहकारी महाराष्ट्र याचं आपण पुनर्निर्माण करू, नव्या स्वरूपात नव्या रंगात ढंगात आपण आणू. कारण संघाचा मूळ उद्देश सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचा आहे आणि प्रचार आणि प्रसार. आणि मग प्रचार प्रसाराचं जर जे माध्यम आहेत तेच जर त्या ठिकाणी डळमळीत असेल, ते नीट सहकारी संस्थांपर्यंत सहकारी नेते कार्यकर्त्यांपर्यंत पोचलं नाही तर त्याचा काय उपयोग होईल. मग म्हणून मी त्या ठिकाणी याच्या संदर्भात निर्णय घेतला. आज आम्ही नवीन टीम सहकारी महाराष्ट्राची त्या ठिकाणी गठीत केले, ऑफिस त्या ठिकाणी निर्माण करतो आहे. राज्यातल्या 2.5 लाख सहकारी संस्था आहेत, त्यांच्याकडे वर्गणीसाठी आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. आणि सहकाराच्या समस्यांचं मुखपत्र, सहकाराला ऊर्जितावस्था देण्यासंदर्भातलं मार्गदर्शन, सहकारावर कोणी आघात केला, चुकीच्या टीका केल्या तर खरं काय, ही सांगणारी भूमिका या सहकारी महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणारं सहकार चळवळीचं मुखपत्र म्हणून आमचं सहकारी महाराष्ट्र हे मासिक यशस्वी ठरेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तुमचं जे सहकार क्षेत्रातलं योगदान आहे त्याचं विशेष कौतुक केलं. आणि सध्या जो तुमचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे तो नुसता दर्जा न राहता तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हावं आणि सहकार क्षेत्र देखील तुमच्याकडे यावं अशा शुभेच्छा त्यांनी तुम्हाला दिल्या आहेत. नाही, त्यांच्या शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. परंतु या ठिकाणी राजकारणात बघा, असं कोण बोलूननी सांगून काय होत नसतं. हा त्या ठिकाणी सर्वस्वी पक्ष निर्णय घेत असतो. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. आणि त्याच्यामुळं आज तरी तशी काही परिस्थिती लगेच असं काय होईल किंवा होणार आहे किंवा एक्सपान्शन असा काही विषय नाही. आता त्यांनी माझ्या कामाबद्दल सदिच्छा व्यक्त करत असताना, माझ्या कामाचा गौरव करत असताना दिलेल्या त्या सदिच्छा आहेत. म्हणजे लगेच असं काय उद्या होणार आहे किंवा व्हावं या भावनेतनं त्या ठिकाणी ते बोललेले नाहीत. त्याच्यामागे त्यांच्या स्वच्छ अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सदिच्छा मी सहकारात असलेल्या कामाबद्दलच्या होत्या. प्रवीण भाऊ, धन्यवाद. तुम्ही आज येऊन इथे
स्वयं पुनर्विकास या इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी खूप उत्तम माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलीत. आपण इथे आलात, आपला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. सहकार क्षेत्राला वाहिलेलं सहकारी महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपल्या सेवेकरता येत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.